नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आपल्या या आजच्या सेशनमध्ये आपण बऱ्याच जाहिरातींवर चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी पवित्र पोर्टलवरती जी एक नोटीस आलेली आहे 15 तारखेला, त्यावरती थोडी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलचा जो दुसरा टप्पा आहे तो चालू होणार आहे आणि जाहिरात अपलोड करण्यासाठी 15 मार्च ही जी तारीख दिली होती ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. 31 मार्च 2025पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्याच्यामुळे फेज 2 चालू व्हायला आणखीन थोडा वेळ लागेल. पण आपल्याकडे इतरसुद्धा ऑप्शन्स आहेत, त्याचा आपण विचार करूया. तर मित्रांनो, आपल्या आजच्या ज्या जाहिराती आहेत त्या मोस्टली सगळ्या 100% अनुदानित आहेत. त्यातल्या पवित्र पोर्टलवर येणाऱ्या सुद्धा काही जाहिराती आहेत ज्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तर ही जी पहिली जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलवरती येणार आहे जेव्हा फेज 2 चालू होईल तेव्हा. ही जी संस्था आहे ती चंद्रपूरमधील संस्था आहे आणि पदे पहा कोणती कोणती आहेत. अपदवीधर शिक्षक अनुदानित 1ली ते 4थी, त्यानंतर 1ली ते 5वीसाठी आणखीन एक पद आहे अनुदानित मराठी शिकवण्याचे माध्यम. TET पेपर 1 असला पाहिजे किंवा CTET पेपर 1 असला पाहिजे. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक 6वी ते 8वी यासाठी बरीच पदे आहेत. एक मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे जे विषय आहेत त्यासाठी आवश्यकता आहे पदवीधर शिक्षकाची. त्यानंतर मित्रांनो, पदवीधर शिक्षक 9वी ते 10वीसाठी सुद्धा वॅकेन्सीज आहेत आणि या ज्या वॅकेन्सीज आहेत ते मराठी, हिंदी आणि गणित विषयासाठी आहेत. पुन्हा एकदा सांगतो, अपदवीधर शिक्षक 1ली ते 5वी सर्व विषय. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक 6वी ते 8वी मराठी, इंग्रजी, हिंदी. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक 6वी ते 8वी गणित आणि समाजशास्त्रासाठी पोस्ट आहेत. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक 9वी ते 10वी मराठी, हिंदी आणि गणित हे विषय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आरक्षण त्यांनी ते दिलेलं आहे वेगवेगळ्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक पवित्र पोर्टलवरची जाहिरात आहे. ही जी जाहिरात आहे ती गमाबाई कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूरमधीलच आहे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 100% अनुदानित जागा इथे म्हटलेलं आहे. शिकवण्याचे माध्यम मराठी आणि विषय व पदसंख्या इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास पदसंख्या 1 आहेत. ठीक आहे. तर MA इंग्रजी हवा आहे किंवा MA अर्थशास्त्र BEd. ठीक आहे. तर ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर पुढची जी जाहिरात आहे ती 100% अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक, म्हणजे ही पवित्र पोर्टलवर येणार नाही, ते तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करायचे. सहाय्यक शिक्षकाचे पद आहे, 2 पदसंख्या आहे आणि कनिष्ठ लिपिकाची 1 पदसंख्या आहे. BSc BEd गणित विषयासाठी यांना शिक्षक हवा आहे. त्यानंतर मित्रांनो, आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी गोंदियामधील ही संस्था ही पवित्र प्रणालीमार्फत ही भरण्यात येणार आहे. 1ली ते 5वी, त्याच्यानंतर 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 1ली ते 5वी जे आहे ते सर्व विषय. त्याच्यानंतर 6वी ते 8वी गणित, विज्ञान. त्याच्यानंतर हे 9वी 10वीसाठी, हे 6वी ते 8वीसाठी, ह्या दोघांमधला फरक. आणि 9वी ते 10वी हे इंग्रजी 18,000. ठीक आहे. तर एकूण ह्या अशा जाहिराती आहेत. एकूण पदे किती आहेत तिथे? 4 पदे आहेत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, ही सुद्धा एक संस्था आहे, 100% अनुदानित संस्था आहे आणि ही जी संस्था आहे ती चंद्रपूरमधील संस्था आहे. पुढे काय म्हटले पाहूया. आश्रमशाळा असल्यामुळे इथे पवित्र प्रणालीमार्फत न भरता थेट भरती होते. शिक्षण सेवकाचे पद 10 पदसंख्या आहे. वेगवेगळी समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र, मराठी, इंग्रजी अशी एकूण 10 पदे आहेत. त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचरसुद्धा पाहिजे. स्वयंपाकी कामाटी मदतनीस. महत्त्वाचं आपल्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे ही कोणती? माध्यमिक शिक्षक 10 पदसंख्या असलेलं. ठीक आहे. तर इथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. वेगवेगळ्या विषयांसाठी पदे आहेत. सामाजिक शास्त्रासाठी 3 पदे आहेत, मराठी विषयासाठी 3 पदे आहेत. त्याच्यानंतर MSc BEd जीवशास्त्रासाठी 2 पदे आहेत आणि MA BEd इंग्रजीसाठी 2 पदे आहेत. तर याच्यासाठी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर 7 एप्रिलपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे. पवित्र प्रणालीमार्फत ज्या ज्या आहेत ते तुम्हाला माहितीच आहे की ते जेव्हा फेज 2 चालू होईल तेव्हा याची प्रोसेस चालू होईल. ठीक आहे. बाकी जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत किंवा आश्रमशाळा आहेत त्याच्या तारखा पुन्हा एकदा बघून घेऊया आपण. ही जी आहे ती धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे इथे 27 मार्च रोजी गुरुवारी 11 ते 4 वाजेपर्यंत इथे मूळ प्रमाणपत्रासह हजर राहायचं. म्हणजे इथे थेट भरती होणार आहे 27 मार्च. ठीक आहे. तर जो पत्ता आहे तो लिहून तुम्हाला घ्यायचा आहे.
पात्र उमेदवारांनी मानवता विद्यालय चिंचाळा, शास्त्री, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे 27 मार्च 2025 रोजी गुरुवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने प्रत्यक्षात उपस्थित राहावे. ते इथे थेट इंटरव्ह्यूज आहेत. ठीक आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा या जाहिराती अपलोड केलेल्या आहेत, तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आता ही जी जाहिरात आहे, ही जी आश्रमशाळा आहे, ह्या आश्रमशाळेमध्ये जी भरती होणार आहे त्याची तारीख आहे 7 एप्रिल. पत्ता दिलेलाच आहे, चंद्रपूर. सेक्रेटरी जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ, शेकापूर स्थित स्नेहनगर, गजानन मंदिर रोड, चंद्रपूर, तालुका चंद्रपूर, कोड 442401. ठीक आहे. तर हा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे वरील पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, जन्मतारखेचा पुरावा असल्याची प्रत व जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह दिनांक 7 एप्रिलपर्यंत खालील पत्त्यावर सादर करावे. ठीक आहे. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला आधी अप्लाय करायचं आहे पत्राद्वारे. ठीक आहे. तुमचे डॉक्युमेंट सगळे पाठवायचे, नंतर ते लोक इंटरव्ह्यूसाठी बोलवतील. तर असं एकूण प्रोसेस आहे इथे. ठीक आहे मित्रांनो, तर मी अशी आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. आणि जर आपला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच तुमचे जे मित्र असतील हो पाहणारे शिक्षक किंवा ज्यांना शिक्षक व्हायचे, अप्लाय करतायत, प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओसुद्धा उपयुक्त ठरू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांच्यासोबत. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.